नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी पफ स्लीव्ज छोटी फुगाबाही त्याचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर तुम्हाला पण असे शिवणकामाचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर. इथे मी अस्तरवर पहिल्यांदा कटिंग करून घेणार आहे. अस्तर डबल घेतलेलं आहे, त्याला फोल्ड केलं तर हे 4 पदरी झालेलं आहे. तर दोन्ही स्लीव्जचं एकत्रच मी कटिंग करणार आहे. फोल्ड बाजू त्याची माझ्याकडे आहे, ओपन बाजू ऑपोजिट साईडला आहे. स्लीवची तयार लेंथ आहे 4.5 इंच आणि एक्स्ट्राची काठाची पट्टी मी ह्याला जोडलेली आहे, त्याच्यामुळे मी इथे 4.5 इंचावरच मार्किंग करून घेतलं. 4.5 इंचावर मार्किंग करून ती लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची. प्लीट्ससाठी आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन इथे घ्यायचं, तर 5 इंचावर इथे मी मार्किंग केलं. जास्त प्लीट्स हव्या असतील तर 6 इंच किंवा 7 इंच घेऊ शकता. इथे 5 इंचावर मार्किंग केलं आणि लाईन सरळ ड्रॉ करून घेतली. त्याच्या पुढे चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे. तर इथे चेस्ट आहे 33 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8.25 इंच. ते 8.25 इंचाचं इथे मार्किंग करून घेतलं. कॅप हाईट दिली 2.5 इंच. 2.5 इंचावर इथे मार्किंग केलं आणि आतमध्ये घेतलेलं आहे 2 इंच. 2 इंचावर मार्किंग केलं. इथून आता स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे. स्लीवचा शेप दिल्यानंतर खाली दंडघेराचं मार्किंग करायचं. तर दंडघेराचा निम्मा टाकायचा आहे. दंडघेर आहे 11 इंच, त्याचा निम्मा 5.5 इंच. हे जे 5 इंच पुढे सोडून दिले त्याच्या पुढे 5.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. अशी ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता पफ चांगला यावा त्यासाठी इथे मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे. हा शेप अशा प्रकारे इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पफ आपला चांगला येतो. आता केलेल्या मार्किंग प्रमाणे हे कटिंग करून घ्यायचं आहे. याला मी फ्रंट आर्महोलचा आकार दिलेला नाही आहे. जेव्हा स्लीव्ज पूर्ण तयार होणार आणि ब्लाऊजला जोडायचे आहे तेव्हा मी फ्रंट आर्महोलचा आकार देणार आहे. इथे छोटे छोटे कट देऊन घेतले म्हणजे प्लेट्स घालताना सोपं जातं. आणि सेंटरचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचे. तर हे कटिंग झालेलं आहे आपलं स्लीवचं. आता हे मेन फॅब्रिकवर कट करून घ्यायचं आहे. तर हे जसं स्लीव्ज कट केलं आहे तसंच सेम मेन फॅब्रिकवर सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. थोडं थोडं एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण जोडताना इकडे तिकडे होतं कापड, त्याच्यामुळे नंतर आपण कट करू शकतो. तर हे सेंटरचं मार्किंग करून घेतलं, जे 5 इंच एक्स्ट्रा होतं त्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे. आता असंच सेम मेन फॅब्रिक मी कट करून घेतलं. मेन फॅब्रिकचे मी 2 पीस कट करून घेतलेत. थोडं थोडं साईडने एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. खाली मेन फॅब्रिक उलटं ठेवलं आहे आणि त्याच्यावर अस्तरचं फॅब्रिक ठेवलं आहे आणि चारही बाजूने याला स्टिच करून घ्यायचं, एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. असं हे अस्तर जोडून घेतलेलं आहे, एक्स्ट्राचं कट करून घेतलं आहे. आता त्याला जे एक्स्ट्रा आहे 5-5 इंच त्याचं मार्किंग करून घेतलं बाहेरच्या बाजूने. तिथे आपल्याला प्लेट्स घालून घ्यायच्यात आणि सेंटरचं सुद्धा मार्किंग करून घेतले. तर बघू शकता इथे मी खालच्या बाजूने पहिल्यांदा इथे प्लेट्स घालायला सुरुवात केलेली आहे. छोटे छोटे अशा प्लेट्स इथे मी घालून घेतलेले आहेत. जेवढं मार्किंग आहे दोन्ही बाजूला 5-5 इंच तेवढ्याच भागामध्ये प्लेट्स घालायचे आहेत. आता हे खालच्या बाजूला झाल्यानंतर हे वरच्या बाजूला आता घालून घेतले. आता ह्याचं डायरेक्शन ह्या प्लेट्सचं माझ्या साईडला असणार आहे. तर वरच्या बाजूला सुद्धा जेवढं मार्किंग केलेलं आहे 5 इंच एक्स्ट्रा तिथूनच प्लेट्स घालायचे. जेवढं खाली घातलं तशाच वरती सुद्धा घालायचे आहेत. तर अशा प्रकारे ही स्लीव्ज आपली तयार होईल. सेंटरचं मार्किंग करून घेतले. आता इथे काठ कट करून घेतलेलं आहे. तर ही काठाची पट्टी मी अशी लांब कट करून घेतलेली आहे 3 इंचाची. ही पट्टी आपल्याला इथे खाली लावून घ्यायची. आता पट्टी खाली सरळ ठेवली आणि त्याच्यावर ही स्लीव्स ठेवलेली आहे आणि इथे खालच्या बाजूला जोडून घ्यायची. एक्स्ट्राची कट करून घ्यायची. आता पट्टी सरळ करून घ्यायची
आणि इथे अर्धा इंच फोल्ड करायचं आणि परत एकदा फोल्ड करायचं. जिथं पहिली शिलाई आपली आलेली आहे तेवढीच पट्टी फोल्ड करायची. 1 इंचची पट्टी खालची आपली तयार झाली पाहिजे आणि त्याच्या अगदी कडेने स्टिच करून घ्यायचे. पट्टीच्या दोन्ही बाजूला मी शिलाई करून घेतलेली आहे. अशी आपली ही स्लीव्ज तयार झालेली आहे. आता ही एकसारखी करून घ्यायची इथे आणि जर एक्स्ट्राचं काय असेल ते कट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे ह्याचा लुक दिसेल. आता ही अस्तरला जोडण्यासाठी इथे मी पहिल्यांदा आता फ्रंट आर्महोलचा आकार कट करून घेणार आहे. त्यासाठी स्लीव्ज एकमेकांवर खालची उलटी ठेवली, वरची सरळ ठेवली आणि इथे फ्रंटच्या आर्महोलचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर एकसारख्या इथे स्लीव्स ठेवल्या आणि इथे थोडंसं कट करून घेतलेलं आहे आर्महोलच्या तिथे. तर ही बाजू आपली फ्रंटला जोडली जाईल. तर इथे मी मार्किंगसुद्धा करून घेतलं म्हणजे जोडताना कन्फ्युजन होत नाही. आता मी ब्लाऊज जो आहे तो पूर्ण तयार करून घेतला आहे, फक्त स्लीव्ज जोडायची राहिलेली आहे. स्लीव्ज जोडायच्या आधी शोल्डर चेक करून घ्यायचे, दोन्ही साईडचे व्यवस्थित आहेत का एकसारखे. त्याच्यानंतर स्लीव्ज सेंटरपासून इथे जोडायला सुरुवात करायची, शोल्डरपासून. दोन्ही बाजूला स्लीव्ज जोडून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची. तर इथं कापड जर जास्त झालं तर एखादी प्लेट टाकून घ्यायची आहे स्लीव्जच्या कपड्यामध्ये. तर माझं इथं व्यवस्थित येत आहे. आणि जर कमी पडलं तर एखादी जी प्लेट आहे स्लीव्जची ती काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे जोडून घ्यायचं. तर इथं माझं परफेक्ट आलेलं आहे. त्याच्यावर डबल शिलाई करून घेतली आणि साईडने आता पहिल्यांदा सरळ शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर आतल्या बाजूने फिटिंग करून घेतली. तर खूप सुंदर अशी ही पफ स्लीव्ज तयार झालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. तुम्हाला जर असं शिवणकामामध्ये इंटरेस्ट असेल, शिवणकामाचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझं जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. आणि याच्या आधीसुद्धा शिलाईच्या रिलेटेड भरपूर व्हिडिओ प्रिया क्रिएशन या चॅनलवर अपलोड आहे. तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. आणि हा स्लीव्जचा फायनल लुक आलेला आहे. तर हा असा मी ब्लाऊज तयार केलेला आहे. प्रिन्सेस कट आहे 33 साईज आणि अशी पफ स्लीव्ज बनवली आहे. बॅक साईडला व्ही नेक दिलेला आहे आणि त्याला पॉमची लेस लावलेली आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे हा ब्लाऊज झालेला आहे तयार.